डेढ़ साल से हमारी लड़ाई चल रही है। हजारों की संख्या के अंदर ठेकेदार करोड़ों रुपए का 36,000 हम बता रहे थे, वो पहले होता 52,000। ऐसे ह्यूमन इंटरेस्ट पे स्टोरीज ठीक है। हमने लास्ट टाइम में तो आंदोलन किए, उस वक्त सीएम साहब ने एश्योर किए कि पैसा मिलना चाहिए करके। जो भी पैसा अवेलेबल था उसमें से 10,000 25,000 रुपये का वो शुरुआत हो चुकी है। लेकिन जो टोटल फ्रॉड अमाउंट है वो 202 करोड़ रुपए का है। उसमें 99 प्रॉपर्टीज उनकी एमपीआईडी के अंदर उन्होंने आइडेंटिफाई किए थे। उसमें से 46 का नोटिफिकेशन आ गया है, 46 प्रॉपर्टीज का। वो नोटिफिकेशन के लिए भी कलेक्टर साहब को उसके बाद की जो प्रक्रिया है उसको ऑक्शन करवाने के लिए हम ये एक्सपेक्ट कर रहे थे कि वो जल्द से जल्द हो जाएगा, क्योंकि बाकी के जितने भी मेन हर्डल्स है वो पूरे क्लियर हो चुके थे। इट्स जस्ट अ मैटर ऑफ द कलेक्टर कि मतलब उन्होंने आपको अपॉइंट करके या जिस किसी को भी अपॉइंट कर रहे हैं टू स्टार्ट द प्रोसेस, तो वो प्रोसेस अभी तक स्टार्ट नहीं हुआ। इन द मीनवाइल हमारे को कुछ ऐसे जानकारियां हासिल हुई है सर कि मतलब आपके तहसीलदार साहब डिस्क्रीटली हमें ये प्रॉपर्टीज का सेल ऑफ अलाउ कर रहे हैं, जबकि आई हैव डॉक्यूमेंट्स टू शो कि जहां पर पुलिस ने आपको लेटर दिया है। जब ये एफआईआर रजिस्टर हुआ सर, तो एफआईआर के वेरी नेक्स्ट डे हमने भी मेड श्योर कि पुलिस ने है तो पूरे मंडल अधिकारी, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर को लेटर दे दें कि जितने भी डायरेक्टर्स, चेयरमैन, बैंक मैनेजर्स जो थे, उसमें पद संस्था के मैनेजर्स थे, इनकी कोई भी प्रॉपर्टी का सेल नहीं होगा, फेर भाग नहीं होगा करके उसमें। अब सर 3 प्रकरण हमारे हाथ में आए हैं। जटवाड़ा के अंदर राहत पट्टी टाटा, वहां की प्रॉपर्टी के लिए है तो स्पेसिफिक लेटर है पुलिस का कि मतलब ये प्रॉपर्टी इसके अंदर है और इसका सेल ना करेगा उसमें। ये लेटर होने के बावजूद तहसीलदार साहब का क्या इंटरेस्ट है सर कि मतलब वो उन्होंने हियरिंग लिए, हियरिंग लेके ही हैज कम टू अ कंक्लूजन कि जिस बंदा है पवन अधाने बोल के, इसकी मदर और फादर 1 साल से हम तो जेल में है, हरसू जेल के अंदर है। वो आदर्श के अंदर डायरेक्टर्स थे। पवन अधाने इज डायरेक्टर इन यशस्विनी बैंक। आपके तहसीलदार साहब ने अपने रूटीन के अंदर ये लिखा है कि त्याचे कष्टाची कमाई है। व्हाट बेसिस? आप इनकम टैक्स के पास से है तो ये है कि मनी ट्रेल क्या था करके उसमें। तो सर ये सब जितने भी उन्होंने डिसीजंस लिए हैं, आपको ये पुलिस के पास से लेटर आ गया सर कि आपने ये प्रॉपर्टी ट्रांसफर नहीं करना है करके, एंड स्टिल यू डू। और हमारे लिए सर दिक्कत की क्या बात है कि अब जो लेने वाले हैं इसके अंदर प्रॉपर्टी, इसमें एक पुलिस वाले का लड़का है सर, वो पुलिस वाला जो पुलिस डिपार्टमेंट के लिए पैसा इकट्ठा करता है, रिकवरी करता है, काका साहेब पंडित नाम का। सारा पुलिस डिपार्टमेंट जानता है कि साहब वो काका साहेब पंडित का काम जो है वो सिर्फ है तो पुलिस डिपार्टमेंट के लिए रिकवरी करना। उसका लड़का 22 साल का लड़का प्रॉपर्टी खरीद लेता है सर। अब हम जाना किसके पास कि आपका तहसीलदार, रेवेन्यू डिपार्टमेंट आपका ये कर रहा है, पुलिस डिपार्टमेंट का बच्चा खरीद ले रहा है। अक्टूबर 2023 सर, ये आपको भी सुनने के लिए अक्टोबर 2023 ला यशस्विनी मध्ये एफआयआर रजिस्टर झाली। आता ते एफआयआर मध्ये 16 लोकांचे नाव आहे सर। तो 16 लोगों के नाम के अंदर है तो 14वां नंबर नाम जो है सर वो यशस्विनी बैंक का मैनेजर था, चीफ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक वो था गणेश नाना साहेब शिंदे। ये आपके एफआईआर के अंदर है सर। अक्टूबर 2023 को एफआईआर रजिस्टर हुई। अब ये जमीन जो है, ये जमीन जब बेची गई तो उसमें है तो सर ये तहसीलदार साहब का ये ऑर्डर पढ़िएगा सर इसके अंदर। मॅडम मी आपल्याला पोलीस उपनिरीक्षक एसआयटी पथक पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक सो सदर पत्रानुसार फेर न घेण्याबाबत कळविले होते। आपके पीएसआई ने बोला कि याचा फेर घ्यायचा नाही, परंतु सर ये
परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष तपास पथक आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक दिनांक 24/11/2023 24/11 नोव्हेंबर 2023 FIR कधी झाली सर? ऑक्टोबर मध्ये. नोव्हेंबर मध्ये यांचे PI पत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये काय देतं, सदर पत्र आधारे कळविले आहे की श्री गणेश नानासाहेब शिंदे हे जे 14 नंबरचे आरोपी आहेत हे गुन्ह्यात आरोपी नाहीत. सबब त्यांच्या मालकीची क्षेत्र 3 हेक्टर 73 आर जमिनीचे फेरफार बाबत आपल्या स्तरावर उचित कारवाई करावी. व्हाट बेसिस पर PI ने तो ये लिया है. आपका PSI बोल रहा है कि इसका फेरफार करो मत. आपका PI कह रहा है कि वो आरोपी ही नहीं है. हे FIR नाही लिहिलं सर. म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन करत आहे 1 महिना पूर्वी तुम्ही FIR रजिस्टर तुम्ही केलं, 14 नंबरचा ते मुख्य आरोपी आहे आणि ज्याच्या नावाने ते जमीन ट्रान्सफर करण्यात आली सर. आणि घेणारे कोण आहे सर? आता घेणारे कोण आहे इंटरेस्टिंग हे बघा मॅडम. अतुल सावे जे सहकार मंत्री आहे त्यांचे PA ने घेतलेली आहे. त्यांचे जे ऑफिशियल PA आहेत, आता ते माझ्यावर अब्दुल नुकसानीचं काय दावा ठोकायचं आहे 24 तास दिलेलं आहे त्यांनी ठोकले असतं. हे त्यांचे PA आहेत. यांनी घेतली जमीन. हे अजितदादा सोबत मागे उभे आहे. कोणी उभे राहू शकत नाही. ऑफिशियल PA आहे तर त्यांनी घेतली. आता त्यांचं नाव आल्यानंतर मलाही माहित आहे की पोलिसांवर कशा दबाव येईल, प्रशासनावर कशा दबाव येईल. मग हे लोक कुठे जाणार? इट्स ऑब्वियस सर. मतलब एक मंत्री है, आपको भी अपनी नौकरी संभालने का, सबको अपनी अपनी नौकरी देखने का है. इसके अंदर कौन इनके ऊपर एक्शन लेगा सर? जो CM के साथ खड़े हुए हैं, जो देवेंद्र फडणवीस के बाजू बैठे हुए हैं, ऑफिशियली त्यांच्यामध्ये आहे. गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांचे सुरे सहाय्यक आमचे मित्र श्री उल्हास पाटील, जिसके नाम के ऊपर जमीन. मैडम फिर हम जाना कहाँ पे, मुझे ये बता दीजिएगा. हमारा तो कोई लेना देना नहीं. ये लोगों को अगर पैसा नहीं मिलेगा तो हम जाएं किसके पास? पुलिस के पास जाए तो पुलिस तो बोल रहा है की नाही आरोपी नाही करते. आता संभाजी पवारने याच्यामध्ये काय घेतलं असेल किंवा संभाजी पवारचा तो फ्रंटमॅन आहे का की त्यांनी घेतलेले आहे? तुमच्या PSI त्या ऑर्डर मध्ये सर मतलब इथं कॉन्ट्रॅडिक्शन कसा होऊ शकतं? की तुमच्या PSI म्हणतं की फेरफार करू नये, PI म्हणतं की नाही तो आरोपीच नाही आहे. मग FIR कोणी लिहिलं? नाही लिहिलं का? तुमचं नाव ते ऍड केलेलं आहे, नाव जे आहे कुणाचं कोणी केलेलं आहे? सर जैसा गोरगरीब लोग हैं, ये मरने और मारने दोनों के लिए तैयार मैडम. मैं आपको क्लियर बता रहा हूँ. मैंने इनको कैसा संभाल के लेके आया है मेरे को मालूम है सर. जिंदगी भर की कमाई है सर. 5 लाख 10 लाख. तहसीलदार साहब तो रेती के अंदर कितना रोज लेके जाते होंगे, उनकी जिंदगी भर की कमाई है सर. बात तो सच में मेहनत की है उनकी कमाई सारी. आज पावड़ा उनका क्या है? पाड़वा. मैडम उसके बावजूद भी अगर इतने सारे लोग गांव से आ रहे हैं तो आप सोचिएगा किती पैसे सर. 10 लाख कोणाचे, 15 लाख, 20 लाख, 2 लाख. सर एक महिला जो चढ़ी थी मैडम गेट के ऊपर, आपने लास्ट टाइम जब हमारे ऊपर आंसू गैस छोड़े थे सर ने, तो वो महिला के कितने पैसे थे पता है? 8,000 रुपये. अच्छा 8,000 रुपये सर. ते 8,000 रुपये तिला जेव्हा परत मिळाले तर तिचा आनंद काय होता? 8,000 साठी. आता सर याच्या बाबतीत आमची अपेक्षा हे आहे, अधिकारी प्रामाणिक असेल तर तहसीलदारावर FIR रजिस्टर करायला पाहिजे. पोलिसांना नाही तर त्यांना वर्दी घाला आणि त्यांचा खाकी वर्दी द्या त्यांना, की त्यांना म्हणा की तू तहसीलदार आणि आयो पण तू पोलीस कमिशनर पण तूच इन्व्हेस्टिगेशन कर, तूच निर्णय घे. आहे ते MPID मध्ये आहे हे विज्ञान येऊ नये करते. 12 ठेवीदारांनी सर पत्र लिहिले होते. आणि सर सगळ्यात चांगली गोष्ट सर
आज आप आंसू गैस तो नहीं छोड़ेंगे ना हमारे ऊपर, तो मैं आपको ये बात पूछ रहा हूँ सर। पवन अधाने यशस्विनी मध्ये ते सर मुख्य आरोपी आहे. ही हॅज बीन डिक्लेअर्ड एब्स्कॉन्डिंग, फरार घोषित करण्यात आलेला आहे पोलीस डिपार्टमेंट कडून. तहसीलदार कडे जेव्हा हिअरिंग होती तर ते हिअरिंग मध्ये उपस्थित राहतो आपल्या शेजारी आरोपी जे आहे, मुख्य आरोपी जे पोलीस म्हणतात की ते फरार आहे, ते ऍब्स्कॉन्डिंग आहे, ते हिअरिंगला उपस्थित असतात तहसीलदार, कारण त्याला विकायची आहे प्रॉपर्टी. मग त्याला पोलीस अजून फरार आहे सर. अजून हो अजून सर काय असते ते तपास वेगळा असतो ना, त्यामुळे आम्हाला भेटली उधर है ना ईओडब्ल्यू की तरफ. सुनिए मैडम, काय आहे, इन्व्हेस्टिगेशन मतलब वगैरे. अगर ब्लॅक शीप है डिपार्टमेंट के अंदर ते सगळं वर्दीवर येतं, म्हणजे दाट जे येतं ना ते सगळं वर्दीवर येतं. आम्ही रिस्पेक्ट करतो आपलं, पण असं नाही आहे की मतलब आपण हे असं ढकलून द्यायचं आहे की ते ईओडब्ल्यूचं आहे, आमचं काही देणं घेणं नाही. आम आदमी को कितनी समझता, पुलिस समजता आपको, आप ईओडब्ल्यू के है, कौन से डिपार्टमेंट के है ये. तर आता तुम्ही सांगा ना मला की ते हिअरिंग मध्ये उपस्थित राहतो आणि पोलीस म्हणतो की नाही ते फरार आहे. म्हणजे ऐसा है सर कि मतलब 1 साल के बाद है तो अब धीरे धीरे हाईकोर्ट है तो इनको सबको तो बेल ग्रांट कर रहा है, कंडीशनल बेल. अंदर रहने के बाद है तो इनकी अगर ये हालत है सर, तो बाहर आने के बाद ये लोग क्या करने वाले हैं. जिसको पैसे का मोह लग जाता है ना सर, फिर डॉक्यूमेंट्स कोई मायने नहीं रखते हैं. आप तो पढ़ लीजिएगा, आप मतलब बहुत सीनियर पोस्ट के ऊपर बैठे हुए हैं, आप एक नजर है, जस्ट अ ग्लांस एंड आपको समझ में आ जाएगा कि क्या डॉक्यूमेंट्स है. भाई कोई डॉक्यूमेंट देखने की जरूरत नहीं है. आप इनसे पूछिएगा कि इन्होंने लेटर दिए थे नहीं दिए थे, कि मतलब ये प्रॉपर्टी का कोई ट्रांजैक्शन नहीं होना चाहिए. फिर क्या बेसिस के ऊपर है तो आपने जो 2 लेटर करे कि एक पीआई ने पीएसओ ने ऐसा कहा, आदमी पीआई ने ऐसा कहा. हाँ, वो तो एक प्रॉपर्टी के बारे में बोल रहा हाँ, हूँ. वो एक एग्जांपल हो गया. हाँ, तो वो तहसीलदार के पास ही वो रिकॉर्ड है ना. नहीं, ये तो हम पुलिस वालों को पकड़ेंगे सर, ये दोनों के पीछे तो हम लगे रहेंगे उसके अंदर. आपके तहसीलदार ने जब आपको स्पेसिफिक एक लेटर दिया गया, कैन ही से दैट कि नहीं मैं पुलिस से बड़ा हूँ, उसमें मैं मेरा डिस्क्रिशनरी पावर यूज करूंगा और मैं ये कर दूंगा. त्यांनी काय सांगितलं, याच्या ऑर्डर मध्ये काय लिहिलेलं आहे की त्यांना ते जमीन परत पाहिजे असेल तर कोर्टात तुम्ही जाऊ शकता. हे लोक कोर्टात जाणार, तुम्ही खटला दाखल करा. म्हणजे त्यांना जमीन नाही पाहिजे होतं, ते असं त्यांची ओनरशिपची दाखवली नाही आहे की आमची जमीन आहे आम्हाला परत द्या. उनका आर्ग्यूमेंट ये था कि सर ये फ्रॉड से जमा किया हुआ पैसा से हमें ये खरीदी है और इसका इन्वेस्टिगेशन चल रहा है. वो बोलता है कि नहीं मैंने ऑर्डर पास कर दिया है, इनको जाना है तो ये कोर्ट में जाएगा. ऑर्डर मध्ये लिहिलं समोर जाणार सर. अब खायला पैसे नहीं है सर. तो आप लॉजिकल समझा कीजिएगा सर मेरे को कि नहीं मेरा जमीन तुम गलत है, इनको लेके चले जाओ, 1 मिनट में मैं चले जाता हूँ. आपल्याला असं आप सर उनको बुलाइए, तहसीलदार साहब को बुलाइए कि इनके सामने है तो कुछ माने लगाइएगा कि ये सगळं फाईल घेऊन या, जे तुम्ही हे फेरफार केलेला आहे. बोले तो पहले सर मैं आपको ये बता रहा हूँ, इसमें सर पूरे बूढ़े लोग हैं, उनकी हालत देख रहे हो. अब मेरे ऊपर क्या है सर, मेरे ऊपर 13 केसेस हो गए थे. 2 केस तो ये आदर्श के अंदर हो गए सर. 2 केस सिर्फ आदर्श के अंदर है. क्या हमने है तो एक बस स्टैंड के पास से डीडीआर ऑफिस से पुलिस कमिश्नर ऑफिस कोई नारेबाजी नहीं कुछ नहीं करते हुए आए केस ठोक डाले हमारे बिना परवानगी. मग हे लोक जेव्हा खात होते तर ते सगळं परवानगीने खात होते. एक एक का केस अगर आप देखेंगे ना सर, एक एक का केस देखेंगे. तेरा एमजीएम मध्ये कोण होते, 2 लाख सर. उसके अकेले की वाइफ थी. मैं जब हॉस्पिटल में गया तो वो बूढ़ी औरत मेरे को गले लग के ऐसा रो रही थी. वो हॉस्पिटल वाले कह रहे थे कि आज तो 10,000 जमा करा दो, आज 15,000 जमा करा दो. उसका कोई भी नहीं परिवार के अंदर मन मंगा के उसके भी तकरीबन 28-30 लाख रुपए फंसे हुए थे. मैंने एमजीएम के डीन के पास बैठा, मैंने से 1 रुपया भी लेना तो तुम्हारा पूरा जितना चैरिटी के बेड्स है मैं पूरा का हिसाब निकलवाऊंगा. मेरा सर मतलब 4 दिन के बाद खबर आई कि मर गया.
अब हमसे आंकड़े गिनते बैठे हुए हैं कि कितने हो गए हैं, कि हर वक्त मेरे को मैसेज डालते फोटो के साथ की सर हे पण गेलं, हार्ट अटॅक ने गेलं, कोणाला टेन्शन मध्ये, हायपर टेन्शन मध्ये. आयटीचे पोलीस लोक सुद्धा आम्हाला त्यावेळेस उपोषणासाठी परमिशन देत होते, पण त्यावर कोणी ऍक्शन नाही घेतली का बाबा लोक का उपोषणाला बसतात. सर आज आम्ही ना खूप नशिबाने आम्हाला साईट भेटली. आज आम्हाला साईट नसते भेटली असते ना तर आज आमच्यापैकी आदर्शपैकी एक सुद्धा व्यक्ती जिवंत राहिला नसता. सर ही सगळ्यात लाजवाब गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. आज तिला चपराशी बसून कोणीच करू शकत नाही. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट सांगू का सर, जेवढे मंत्री जेवढे त्यांचे पीए चपराशी बसून तशी करोनाची लाट आली होती ना सर, त्याच्यामध्ये लोकांना कमवून घेतलं. तशी माझी लाट होती तसं लोकांना कमवून घेतलं. आणि सगळ्यात लाजच गोष्ट अशी सर, जे मोठ्या मोठ्या पोस्टर बसलेले होते त्या लोकांनी याच्यामध्ये पैसा कमवून घेतला सर. आणि आज आम्हाला सुद्धा ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो होतो ना सर, त्यावेळेस आम्हाला सुद्धा हे सांगितलं गेलं होतं का तुमचा पैसा मिळणार नाही. म्हणजे किती लज्जास्पर्श गोष्ट होती सर आमच्यासाठी. आणि साहेब होते म्हणून आमचा पैसा मिळाला सर. आम्हाला ज्यावेळेस आरोपी मानकपेठ अंबादास आम्हाला काय म्हणत होता माहितीये का, कायद्याने भेटा, कायद्याने भेटा. आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जात होतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी, त्यावेळेस आमची एफआयआर नोंद होत नव्हती. साहेबांमुळे त्यांच्यावर एफआयआर फाडले गेली. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे सर. त्यावेळेस तोडफोड झाली, लोकांचा आक्रोश झाला, कित्येक लोक आत्महत्या केली. आणखीच्या कोकणवाडीमध्ये सर मारामारी झाली, त्यावेळेस सुद्धा कोणी ऍक्शन घेतली, फक्त साहेबांनी ऍक्शन घेतली. 16 सप्टेंबरला सर आम्ही मोर्चा काढला होता. 3 मंत्री आले होते, आम्हाला आश्वासन देऊन गेले का तुमचा पैसा 1.5 महिन्यामध्ये दिला. सर 1.5 महिन्याचं 1.5 वर्ष झालं, 1 रुपया सुद्धा नाही. काय सर असं कुठं लिहिलेलं आहे का गरीबाचा मुलगा कधी सीए होऊ शकत नाही, कधी कलेक्टर होऊ शकत नाही, कधी डॉक्टर होऊ शकत नाही. का मला 2 लेकर सर, मी आज नारळ विकून माझी 2 लेकर शिक्षणाने पैसा कमवते. माझं पण स्वप्न आहे की माझा मुलगा सीए हो, माझा मुलगा मोठ्या पोस्टवर जाऊ. का गरीबाचा मुलगा सर राजकारणामध्ये जात नाही, कारण मी गलिष्ठ राजकारण चालतो सर. आमचे वेता फार, आम्ही आमचा कष्टाचा हक्काचा पैसा मागतोय. आम्ही काही तुम्हाला वेगळं काही मागत नाही. ऑर्डर काढलेले आहे. आमचा फक्त एकच प्रश्न आहे की पोलिसांनी आपल्याला पत्र दिले होते की आदर्श शस्त्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार होऊ नये, हे लिखित मध्ये दिले होते. या प्रकरणात दिलं होतं, बाकी प्रकरणात तुम्हाला काय भेटले? या प्रकरणात काहीतरी होतंय का? आणि सुनावणी घेऊन आपण निर्णय दिला नाही, हे काय उत्तर आहे? काहीतरी होतं फक्त मला मी आपल्याला दाखवतो. त्याच्यामध्ये पोलिसांनी स्पष्टपणे दिलं होतं की नावासहित दिलं होतं की पवन अधाने, सविता अधाने यांच्या नावाने, मानकापे यांच्या नावाने जे जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्या कोणत्याही रजिस्ट्री फेरफार होऊ नये. असा असून सुद्धा आपण जे ऑर्डर काढलेले आहे त्या ऑर्डर मध्ये आपण काय लिहितो की म्हणजे ते लोकांनी कोर्टामध्ये जायचं. पण पोलिसांची वर्दी आपण घालूनच आहे, पण कशाला आम्ही पोलिसांकडे जाऊ? तर आम्ही इनडेफिनेट हंगर स्ट्राईक वर सगळ्यांना घेऊन बसणार आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे आमच्याकडे. म्हणजे असं नाही आहे की आम्ही काही आरोप करत आहे. धामणगावची जी प्रॉपर्टी आहे, धामणगावची प्रॉपर्टी मध्ये पीएसआय ने तुम्हाला लिहिलेले आहे की फेरफार करू नये. ईसा देवी मध्ये ठेवीदारांनी 12 ठेवीदारांनी लिखित मध्ये दिलं होतं. त्यांनी क्लॅरिफिकेशन मागितलं का पोलिसांकडून की हे प्रॉपर्टी सुद्धा आलेली आहे? आपण जजच्या हिअरिंग घेण्याचा अधिकार आहे ना, कॉसी ज्युडिशियल अथॉरिटी आहे त्यांच्याकडे. मग जेव्हा लोकांनी आपल्याला लिखित मध्ये दिलं तर त्यांनी क्लॅरिफिकेशन मागितलं का पोलिसांकडून की बाबा हे पण प्रॉपर्टी आलेली आहे विकण्यासाठी, की फक्त विकणाऱ्या आपल्याकडे आला आणि आपण ऑर्डर पास करून दिलं? आता आमच्याकडे जे प्रॉपर्टीज आलेली आहे त्याच्यापैकी 3 प्रॉपर्टीजच्या मी दाखवल्या. मी आपल्याला एक प्रश्न सोपा विचारतो. पीएसआय साहेबांनी आपल्याला पत्र दिले कोणत्या प्रॉपर्टी मध्ये?
या प्रॉपर्टी मध्ये गणेश नानासाहेब शिंदे त्याच्यामध्ये PSI म्हणतो की नाही हा पटेल काय म्हणतो PI म्हणतो की नाही RD साहेब म्हणजे या दोघांमध्ये आता त्यांच्याकडे प्रकरण आलेलं आहे, 2 डॉक्युमेंट त्यांच्या समोर आहे सर की एक PSI म्हणतो की फेरफार करत नाही त्यांनीच लिहिलेले आहे, PI म्हणतो की ते आरोपीच नाही आहेत. मग त्यांच्या एक 1500 जजच्या कुर्सीवर बसल्यानंतर त्यांनी क्लॅरिफिकेशन मागायला नको होतं का? आणि हे FIR मी रजिस्टर केलं सर, हे नाव मी टाकलेलं आहे. आरोपी 14 नंबरचा आरोपी जे आहे मी टाकलेला आहे का? सर याच्यामध्ये काय करतो 237 के पुनर्विकलनासाठी माझाच प्रस्ताव देतो ते बदल करतो. इतकं सोपं थोडी आहे साहेब, तुम्हाला थोडी सोडणार आम्ही. असं थोडी असतं की इम्तियाज जलीलने आणलं आणि आम्ही पुन्हा ते करत आम्ही कलेक्टर साहेबांना असं प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यांच्यावर FIR रजिस्टर करायला पाहिजे. प्रामाणिकपणे आपण कलेक्टर साहेबांना मी सांगणार आहे, असं होत नाही साहेब की मी प्रकरण आणल्यानंतर तुम्ही हे सांगणार की हो मी परत घेणार आहे आता. परत नाही घेत म्हणलं, पुनर्विकलनासाठी करू ते फेरफार रद्द करायसाठी नाही, जेव्हा गेले साहेब त्यांनी विकून टाकलेली आहे, सगळं झालेलं आहे, त्यांचा निर्माण झालेला आहे. विसर्जनीची जागा झालंय ना, त्याला काय तालिका स्टील जे जालन्याचे आहे साहेब, देशातले सगळे श्रीमंत लोकांमध्ये आहे ते गोयल साहेब त्यांनी घेतली. तुम्ही सहज बोलले साहेब. 5 कोटी रुपयाची मार्केट व्हॅल्यू आहे त्याची. हे पैसे आले असते तर त्यांच्याकडे गेले असते ना. मग फेब्रुवारी मध्ये यांनी ऑर्डर दिल्यानंतर 4-5 महिने कशा थांबले ते? का त्याचा फेरफार झाला नाही हे प्रश्न त्यांना विचारा. काहीतरी होतं ना त्याच्यामध्ये झोल. नाही तर तहसीलदार साहेबांचा आदेश आल्यानंतर मंडल अधिकारी तलाठी त्यांनी 1 दिवस 8 दिवस 10 दिवस 1 महिन्यामध्ये करायला पाहिजे. 4-5 महिने कशाला थांबले? कारण त्यांना माहित होतं की हे जे ऑर्डर पास झालेला आहे हे बरोबर नाही आहे, आम्ही पण अडचण मध्ये येणार आहे. खऱ्या अर्थाने तर तिघांवरही मतलब FIR रजिस्टर व्हायला पाहिजे. आपण निर्णय द्यायचा नाही तर आम्ही तर काय हे खूप हंगामा करू, इतका हंगामा करू, सगळ्यांना कपडे काढायला लावू मी आणि महाराष्ट्र सरकारला दाखवून देऊ की तुमच्या मंत्र्यांचे PA हे प्रॉपर्टी घेत आहे, अशा खुला उल्लंघन होत आहे. आपल्यावर हे आहे, हे आम्ही नाही आहे की पूर्ण हे आम्ही करणार विचार करणार आहे. लोकांचे पैसे विचार मी असं नाही म्हणणार की मी विचार करतो, मी सरळ सांगतो की मी कलेक्टर सरासमोर प्रकरण ठेवतो, रेकॉर्ड घेतो, सर सांगतील त्या आदेशप्रमाणे कारवाई मी पुढची. बोली लागतो सर. मतलब एक कॉन्स्टेबल म्हणतो की तुझ्या पोलीस स्टेशन में 3 लाख रुपए में जमा करूंगा, तो ये जाता है बोलता है कि मैं 3.5 लाख रुपए जमा करके दूंगा. त्याचा मुलगा प्रॉपर्टी घेतो म्हणजे त्यालाही माहित नाही की आदर्श मध्ये काय चाललेलं आहे, यशस्विनी मध्ये काय चाललेलं आहे. कलेक्टर सरांसमोर सगळं प्रकरण ठेवणार, सगळं रेकॉर्ड ठेवणार, खात्री करणार, कलेक्टर सर खात्री करतील, त्याप्रमाणे जे दोषी असतील नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करतील. एवढे मी कलेक्टर तर्फे सांगू. डॉक्युमेंट तुम्हाला पुढे सर दिलेले साहेब कारवाई कुठल्यापाशी झाली पाहिजे आणि साहेबांना कधी भेटतात तेथील कलेक्टर साहेब ते पण मला 2 मिनिटात सांगा साहेबांना, तरच लोक आहेत केले तर निघणार. साहेबांसाठी टायमिंग घ्या साहेब भेटून. मोठे मोठे उद्योगपती आहे जालन्याचे गोयल साहेब म्हणजे देशातले सगळे जे मोठे उद्योगपती आहेत याच्यापैकी हे लोकांचे पैसे कधी मिळणार आहे माझा खूप विश्वास आहे या पोलीस जो घोटाला हुआ था उसके बाद पता चला कि आदर्श के ही डायरेक्टर्स चेयरमैन जो हैं वो यशस्विनी पद संस्था के अंदर हैं, फिर वही डायरेक्टर्स जो है वो कृष्णा पद संस्था के अंदर है। यानी कि इनका धंधा हो गया था कि बहुत सारे पद संस्था खोल देना, लोगों को लालच दिलाना कि हम इतना इंटरेस्ट रेट देंगे। ये मामले
के पीछे हम पिछले 1.25 साल से लगे हुए हैं और हमारी कोशिश ये है कि जो गरीब लोग हैं जिन्होंने अपने ज़िंदगी भर की कमाई इसमें डाले हैं उनका पैसा उन्हें मिलना चाहिए। मुझे इस बात की खुशी है कि पूरे महाराष्ट्र के अंदर आदर्श नागरिक पत संस्था ये एक ऐसी पत संस्था है कि जहां पर पहली मर्तबा किसी पत संस्था के ठेवीदारों को, डिपॉजिटर्स को उनका पैसा मिलना वापस हो रहा है। चाहे वो 10,000 हो, 25,000 हो, अब वो 2 लाख शुरू करेंगे, फिर 5 लाख शुरू करेंगे, तो ये पैसा धीरे धीरे लोगों को मिलना शुरू हो रहा है। ऐसे कई सारे पद संस्थाएं हैं जो कई सालों से डूबी हुई है लेकिन उनके पीछे कोई पड़ा नहीं है, इसीलिए उन्होंने अपने यहाँ कैसा मैनेज करके प्रशासन को, पुलिस को, डीडीआर ऑफिस को मैनेज करके वो पैसा लेकर गायब हो गए हैं। आदर्श के लिए हमने इनसे वादा किया था इनका 1-1 रुपया वापस करेंगे। अब ये मामला जब यहाँ तक पहुँच गया है कि MPID का ऑर्डर आ गया, MPID के कई सारे प्रपोजल्स, सवों से प्रपोजल्स DG ऑफिस के अंदर पड़े हुए हैं, सिर्फ आदर्श का नोटिफिकेशन हम निकालने में कामयाब हुए। अब वो वक्त आया था कि MPID के अंदर जितने भी आदर्श की प्रॉपर्टीज़ है उसका लीलाव करके ये पैसा वापस इन्हें दिया जाना है। तो अब पता चल रहा है कि जो फरार आरोपी है वो फरार आरोपी तहसीलदार से मिलकर ये प्रॉपर्टी बेचने का काम कर रहे हैं। ऐसे 3 प्रॉपर्टीज़ हमारे सामने आए जिसके पूरे दस्तावेज लेकर आज हम कलेक्टर ऑफिस के अंदर आए। कलेक्टर ऑफिस के अधिकारियों को हमने पूरा बताया, फिर पुलिस कमिश्नर के पास गए, उनको पूरा बताया कि किस तरीके से। हैरानी की बात यह है कि पुलिस वाले का लड़का भी है तो ये प्रॉपर्टी खरीद रहा है, जालना के एक धन्ना सेठ भी ये प्रॉपर्टी खरीद रहे हैं, और हद तो ये हो गई है कि सहकार मंत्री जो इस ज़िले से ताल्लुक़ रखते हैं, इस शहर से ताल्लुक़ रखते हैं, उनका PA भी ये ज़मीन खरीद ले रहा है। तो अब सवाल ये पैदा होता है कि इतने बड़े बड़े लोग अगर ये ज़मीन खरीद रहे हैं तो इनका पैसा इन्हें वापस कब मिलेगा करके। तो हमने ये जब शिकायत दर्ज कराई तो तहसीलदार को बुलाया गया और तहसीलदार ने पूरे डॉक्यूमेंट्स देखने के बाद 3 मिनट के अंदर उसने ये कहा कि ठीक है, मैं वापस ये प्रॉपर्टीज़ वापस लेके आ जाता हूँ जिसने बेचे है करके। हमने कहा कि नहीं, तुम्हारे ऊपर तो FIR रजिस्टर होगी, तुम्हारे ऊपर केस रजिस्टर होगा। इसका मतलब ये है कि जो प्रॉपर्टी हमारे सामने आ गई तुमने बेईमानी करके है तो ये सब इसके अंदर फेरफार कर डाले, और जब हम सामने लेकर आए तो तुम हमको ये कहते हैं कि नहीं मैं वापस लेकर आ जाऊंगा। हमने फिर पुलिस कमिश्नर को ये बताया और उनसे ये मांग की कि अगर आपके लेटर देने के बावजूद भी अगर ये फेरफार हो रहा है तो इससे साफ जाहिर होता है कि यहाँ के अधिकारी जो है ये पैसा लेकर ये सब धंधा कर रहे हैं। पुलिस कमिश्नर ने आश्वासन दिया है कि मैं ऑलरेडी हमारे पुलिस डिपार्टमेंट के अंदर जो कोताही हुई है तो उसके खिलाफ हमने इंटरनल इंक्वायरी ऑलरेडी ऑर्डर कर दिए हैं, और जो अधिकारी कलेक्टर ऑफिस से संबंधित है उनके खिलाफ FIR रजिस्टर करने के लिए कलेक्टर के साथ चर्चा करके उन्होंने ये आश्वासन दिया कि हमें FIR रजिस्टर करना इसलिए भी ज़रूरी है ताकि ऐसा कोई दूसरी जगह के ऊपर भी ये प्रॉपर्टी बेची जा रही है तो सब अधिकारी को मालूम पड़ जाना चाहिए कि ये प्रॉपर्टी जो है ये बेच नहीं सकते है करके। अब कल जब मैंने ये प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि माननीय हमारे सहकार मंत्री अतुल सावे साहब के PA ने भी ये प्रॉपर्टी ख़रीद ली है करके, तो आज उन्होंने एक पेपर के अंदर बयान दिया और ये कहा कि इम्तियाज़ जलील झूठ बोल रहा है करके, और मैं इम्तियाज़ जलील के ख़िलाफ़ मानहानि का दावा कोर्ट में दायर करूँगा। उन्होंने कहा कि जो बंदे ने प्रॉपर्टी ली है वो मेरा PA है ही नहीं करके। तो मैं मेरे मित्र अतुल सावे साहब को बताना चाहता हूँ कि इम्तियाज़ जलील जब मुंह खोलता है तो जब तक उसके पास पुरावे नहीं रहते हैं तो मुंह नहीं खोलता हूँ। अब अगर आप ये कह रहे हैं कि आपका PA नहीं है तो मैं आपको कुछ तस्वीरें दिखाना चाहता हूँ साहब, वो तस्वीरों से ये साफ हो जाएगा। ये गृह निर्माण मंत्री माननीय अतुल जी सावे साहेब यांचे सुए सहायक आमचे मित्र श्री उल्हास पाटील, ये आपके सुए सहायक है, PA है। ये आपकी जब मीटिंग हो रही है, जब आपके सरदार के साथ आप बैठे हैं देवेंद्र फडणवीस के साथ, जो पीछे बंदा पट्टा डाल के खड़ा हुआ है ये आपका PA है। इसके बाद जब अजीत दादा के साथ आप बैठे हुए हैं तो पीछे जो पट्टा डाल के बैठा खड़ा हुआ है वो आपका PA है, वरना कोई भी जा नहीं सकता है। तो अगर अतुल सावे साहब को मैं चैलेंज कर रहा हूँ, 48 घंटे का टाइम दे रहा हूँ,
अगर है हिम्मत तो मेरे खिलाफ मानहानि का दावा ठोक के दिखाओ, मैं तुम्हारे को अदालत के अंदर दिखाता हूँ। ये देखिए, ये महाशय ने गरीबों की प्रॉपर्टी ली है, ये आदर्श के ठेकेदारों की प्रॉपर्टी खरीदी है, और आप कह रहे हैं कि ये मेरा कोई है ही नहीं करके। ये देखिए, ये इनका काम था, ये मुख्यमंत्री ने इनके पैसे दिलाना चाहिए था, देवेंद्र फडणवीस ने दिलाना चाहिए था, जिसके गले में हाथ डाल के खड़े हुए हैं। लेकिन अब जब मामला सामने आ गया तो सीधा कहते रहे हैं कि मेरे है ही नहीं पीए करके। चलिए, आप केस लड़ाइएगा मेरे खिलाफ, अदालत के अंदर बात होगी। दूसरे जो कालिका वाला मामला है जी, वो भी धरना से देखिए, पीसा देवी के अंदर जो जमीन बेची गई है उसका मार्केट वैल्यू अगर देखा जाए तो कम से कम वो 4 से 5 करोड़ रुपए की प्रॉपर्टी है। लेने वाले कौन है? तो लेने वाले जालना के गोयल सेठ बोल के है, बता रहे बहुत बड़े धन्ना सेठ है इसमें। ये ऑर्डर भी किसने पास किया? तो यही तहसीलदार साहब ने पास किया है करके इसमें। तो हमारा ये सवाल है कि तहसीलदार साहब को इतना इंटरेस्ट क्या था जब उन्हें मालूम है कि ये प्रॉपर्टी बेच नहीं सकते, फेर फार कर नहीं सकते, लेकिन उसने कहा कि भैया मेरे जेब में पैसे आ रहे हैं, मैं ना पुलिस को गिनूंगा ना किसी को गिनूंगा, और मैं मेरा ऑर्डर पास करते रहूंगा। उन्होंने अपना ऑर्डर पास कर लिए है। अब तहसीलदार का वक्त आ गया है कि वो भी घर पे जाके बैठ जाए और वाड़ू का धंधा शुरू कर दे।